सुंदर मनामध्ये भरली. असं नाही करू लेकरा. सॉरी कायला म्हणतो रे. आता तुला चड्डीशी बरं व्हायचं की नाही. कायला माझ्या जीवाला घोर लावतो लेकरा. आता नको. हा अभ्या, आता काही एक करायचं नाहीये, फक्त आराम करायचा. मी बोलतेय ना. सॉरी मामी. मोठं कोण आहे? सासू कोण आहे? लेकरा आता पडून राह, आराम कर पूर्ण. हो तुम्ही थांबा बरं याच्या जवळ. हां, ती नाही थांबू शकणार आता. तिला घरी जायला पाहिजे. तिची बी लई दगदग झाली ना. मामी मी नंतर ये तू. कळलं का? आणि आशू तू बी जाय शेतावर. नाही मी थांबतो ना. कळलं नाही का काय सांगितलं ते? शेतावर बी काम आहेत ना. जाय तू. हो लक्ष द्या बरं याच्याकडं. आणि पुण्यांदा अशी काही कसरत केली ना यानं लगेच मला सांगा. मी येते नंतर जेवणाचा डबा घेऊन. ठीक आहे. चल. मी थांबतो आप्पा बरोबर. हा आम्ही येतो नंतर. का असं केलं तू माय? कायला बरीच पाडलं तू त्याला शर्यतीसाठी. नाही त्यात त्याची काहीच चूक नाही आहे असं नाहीच म्हणत आहे मी. कारण माझी बी चूक आहेच की. मी पण भुलले तुझ्या बोलण्याला. तुझ्याचा मान ढाल अशी मोठी स्वप्न दाखवली ना तुम्हाला. आणि मला कळलंच नाही. मी कधी वावत गेले. तुझ्या हाला हा म्हणतच गेले. तरी बी हे सांगत होते, ओरडू ओरडू सांगत होते नको नको. पण नाही, मी ऐकलंच नाही त्यांचं. तुझं ऐकलं मी आणि तुमच्या पाठीशी उभी राहिली. आणि पाय काय फळ भेटलंय आज मला. पाय पाय तोडून घेऊन माझं लेकरू हॉस्पिटलमध्ये पडलंय. ह्याचा सगळा दोष तुला देत नाही मी माय. पण तुझ्या बोलण्याचा परिणाम होतो जो माझ्यावर झाला आणि आभ्यावर पण झाला. नाही तर काय, तूच भाऊजींना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. तू फूस लावली त्यांना शर्यतीसाठी. मी असं काही केलं नाहीये. का आता लते गेली कित्येक वर्ष गावात भरती ही शर्यत. भाऊजींनी कधी भाग घेतला नाही. मग याच वर्षी का बरं? तुला त्या दौलतला नडायला आवडतं. कारण तुझ्या मनात दौलत बद्दल आकस आहे. तो आहे, मी मान्य करते. पण मामी, अगं पण त्याची किंमत माझ्या घरादाराला कायला चुकवायला लावती तू? पण मामी मी असं कायला करेन? अहो तो दौलतच का नको ना बोलू काही माय. आता एक तर माझं डोसकं ठिकाणावर नाही. माझं लेकरू दरदाकट होईपर्यंत माझं चित्त ताऱ्यावर नसल. मग मी काहीतरी तुला उन दुन बोलन. मग तुझ्या मनाला लागल आणि नको नको ते पाप माझ्या पदरात नको. पुढचे काही दिवस मला काही सांगू नको. अभ्या काय हवंय का तुला? पाणी देऊ? नाही नाही बापू. हालचाल करायला पाहिजे बापू. पण डॉक्टरनी तर तुला आराम करायला सांगितलंय. बॉडी कळते मला बापू माझी. हे पडून राहिलो ना.
आकसतील स्नायू आकसतील. माहिती आहे मला. ठीक आहे ठीक आहे. पण हे पाय, आपल्याला तर पायाला एवढं लागलंय का नाही, बरं व्हायला बी वेळ लागणार का नाही. म्हणून तू आता आराम करणं महत्वाचं आहे. आणि ते शरीर तिचं सोड आता नाही काय होऊ शकत आपल्या. असं नका म्हणू बापू. ओ बरोबर बोल राहिले बापू. तर पहा ना, एवढं सगळं झालं तरी तुमचं डोकं ठिकाणावर कसं येऊन राहिलं अजून चिरंजीव. ओ ती तुमची आई रडू रडू बेजार व्हायले एकदम. बाज झाले बरं नाटक. आता घर सोडलं काय, अकॅडमी काय, काय नाही हे काय नको आपल्याला. आता बाकी सगळ्या गोष्टी आता गुमान बरं व्हा आणि व्यवस्थित घरी या. काही फालतू धंदे नकोय आपल्याला, कळलं का. आप्पा बरोबर बोलतोय. नाही ते काय डोक्याला ताप येणार कारण अविधा आम्हाला हार्ट अटॅक यायचा काही झालं तर. आणि आप्पा अरे तू काय ना चिडतो. आणि तसं बी आव्या कुठे आता शर्यतीत भाग घेऊ शकणार आहे. अरे फिट नाही गडी तो. संपलं आता ते शर्यत बिर्यत सगळं संपलंय. आणि आव्या आता ते शर्यतीचं डोक्यातनं काढून टाक. काही अडेल नाही त्या शर्यतीपासून आपलं. आणि मला सांग, शर्यत जीवापेक्षा जास्त महत्वाची आहे का. आज माझा पोरगा हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला कारण तू आहे. तुझ्यामुळे झाली त्याची ही अवस्था. आणि तू पोलीस स्टेशन मध्ये, ते बी आबांच्या विरोधात तक्रार करायला. मामी मला अभ्याची काळजी वाटली म्हणून. मग आम्हाला नाही वाटत त्याची काळजी, तुझ्याच एवढी आम्हाला बी काळजी आहे त्याची. आई आहे मी त्याची. 9 महिने पोटात वाढवलंय मी माझ्या लेकराला. मला काळजी नसल का ग. मामी सॉरी. पण मला बोलली का नाही तू. मी तेव्हाच तुला नाही म्हणून सांगितलं असतं. हा आगाऊपणा करायची काय गरज होती ते तुला. मला राग नसल आला, मला माया नाही. अगं पण वेळ काळ काही असतं की नाही. आम्ही लेकराला तसंच हॉस्पिटलमध्ये सोडून गेलो का पोलीस स्टेशनामध्ये. नाही ना. का. कारण आता बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्या लेकराची तब्येत ठीक होणं जास्त महत्वाचं आहे ते. हो मामी, पण पोलीस स्टेशनामध्ये जायच्या आधी आम्हाला विचारावं असं नाही वाटलं तुला. तू नको ना ग ठरवू त्याच्या बाबतीतलं सगळं. आहेत त्याचे आई बाप अजून जिवंत आहेत ना ते. मामी मी फक्त आम्ही तुझं सगळं ऐकतो, याचा अर्थ तू मनमानी करावी असा होत नाही ते. आणि एवढं सगळं घडल्यानंतर बी तू माझ्या पोराला शर्यतीचं स्वप्न दाखवायचं काही थांबवत नाही. मामी त्याला बरं वाटावं म्हणून म्हणले. हा तेच तर, त्यांना बरं वाटावं म्हणून तू बोलती, मग तू गोड. आणि आप्पा त्यांच्या हिताचं बोलतात तर आप्पा वाईट. मामी मी फक्त त्याला उभारी यावी म्हणून म्हणले. फक्त. अगं पण तो ती गोष्ट मनापासून करायला जातो त्याचं काय. मी ओळखते ना माझ्या लेकराला. तो बघत होता पुण्यांदा शर्यतीचा विषय निघाल्यावर कोण काय बोलतंय. त्यांना आता मान्य करायला पाहिजे. आणि तू कसला हात देते ग त्याला परत उभं राहायला. मामी मला वाटतं त्यानं परत उभं राहावं म्हणून मी हात दिला. आणि शर्यतीची आशा दाखवली तर तो लवकर बरा होईल. आणि काय लंगड्या पायाने शर्यत लढल. मामी आज दौलतने पाय तोडले, उद्या त्याला पूर्ण तोडल. हे पाहिजे का तुला. नाही मामी. मग कळत का नाही तुला.
बाहेर ये स्वप्नांच्या दुनियेतून. आणि समजत होते ग तुला, ती शर्यत नको आपल्याला. आब्याला यातनं बाहेर काढलं पाहिजे. तर कळायला तू त्याला परत त्या गाळ्यात ढकलती ग. मामी अहो मी नको, मी हात जोडते माय तुझ्या समोर. नको ग, तू म्हणत असलीस ना मी पाय पण तयार आहे, पण नको ग, माझ्या लेकराच्या जीवाशी अजून खेळ नको ग. मामी तुम्ही असं कायला म्हणता? तू पूस लावली नसती तर आब्याने हे धाडसच केलं नसतं. मागे एकदा आलं होतं शर्यतीचं खूळ त्याच्या डोक्यात. तेव्हा यांनी एकदा नाही म्हणलं, तर त्या पोरानं ब्र नाही काढला शर्यतीचा तोंडातनं. मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. मी आजवर कधीच कुठल्या गोष्टीला तुला नाही म्हणलं नाही, कधीच अडवलं नाही. का तर बुवा तू शिकली सवरलेली आहे. तुला आमच्यापेक्षा 4 गोष्टी जास्त चांगल्या कळत असतील. पण माझ्या लेकराला माझ्यापेक्षा कुणी जास्त चांगलं ओळखत नाही हे लक्षात ठेव. आणि यापुढे माझ्या लेकराच्या जीवाशी मी कोणालाही आणि कुठला बी खेळ करू देणार नाही. यासाठी मला कठोर व्हावं लागलं, कुठलं बी पाऊल उचलावं लागलं तरी बी चालेल. पण माझ्या लेकराच्या जीवापेक्षा मला कुणी बी आणि काही बी जास्त नाही. आजपासून लतिका सक्तीच्या रजेवर गेली पाहिजे. मला लतिका बँकेत नकोय. बापरे, आंबा सांगतो म्हणाले म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. सक्तीची रजा वाढवत लतिकाला काढणार का ते? नाही, असं झालं तर ना सगळं अवघड होऊन जाईल. अभिनम्य हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यांचा जॉब बंद म्हणजे पगार बंद. ते हप्तेही भरू शकणार नाहीत ना. त्यात लतिकाची पण नोकरी गेली तर काय करणार ते? नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. त्यांना ना मदत केली पाहिजे मला. त्यांना अभिनम्यला त्रास द्यायचंय, पण त्यात काही कारण नसताना माझी लती बरडली जाणार ना, आणि मग तिला त्रास होणार म्हणजे मग मला त्रास होणार आहे. नाही, मला त्रास नकोय. मला ना माझं प्रेम होय, आणि माझ्या प्रेमासाठी मी काही करेन, काही म्हणजे काहीही. Come in. नमस्कार, मी दैनिक मखमालाबादचा पत्रकार. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा, बसा ना. थँक्यू. जमतंय का आता? हां, जमवावं लागेल. आजच्या दिवस त्रास देतो बापू. उद्यापासून उठन मी माझा. द्या. अरे फिट व्हायची एवढी काय घाई नाही आपल्याला. फिट तर आहेच मी बापू. हे पायाला लागेल आहे ना. होईन मी बरा. पाहतो बापू. फोन देता का? लतीशी बोलायचं. तुम्ही बोला, मी जरा पाय मोकळे करून येतो. काय म्हणजे अभिमन्यूला जी मारहाण झाली त्यामध्ये दौलतचा हात आहे असं गाव म्हणतंय. दौलत अभिमन्यूला घाबरला म्हणून त्याने त्याचा पाय मोडला, जेणेकरून त्याने शर्यतीत भाग घेऊ नये. म्हणजे मला असं वाटतं की अभिनम्य तगडा स्पर्धक आहे ना, आणि हा जो दौलत आहे ना, एक मिनिट. हा बा, हे बघा सज्जनराव,
गावामध्ये आधीच बोंब सुरू झाली आहे. ते पत्रकार आहे ना, हात धुवून आमच्या मागे लागलेत. तेव्हा कृपा करून काही पचकटू नका. आणि दौलतरावांचं नाव तुमच्या तोंडून जर आलं ना, तर मग तुमचं काही खरं नाहीये. आणि लतिकाने दौलतरावांना पाहिलंय हे जर बाहेर आलं ना, तर ते फक्त तुमच्याकडून आलं असं होतं. आणि ते पत्रकार आहे ना, ते रेकॉर्डर चालू करून बोलतात. आणि चुकून तुमच्याकडून जर काही बाहेर आलं, तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. त्यामुळे कानावर हात, तोंडावर बोट, आळीमिळी उपचिळी. कळलं? हा बा. काय झालं? काही नाही. माझ्याशी बोलू नका म्हणाले का ते? नाही नाही, त्यांना काय माहिती तुम्ही इथे आलात ते. त्यांच्या खबरी सगळीकडे आहेत. नाही नाही, आमचं जरा वेगळं काम होतं, त्याच्याबद्दल बोलत होते ते. बरं, काय म्हणत होता तुम्ही? हं? मी कुठे काय म्हणत होतो? अभिमन्यू तगडा स्पर्धक आहे असं काहीतरी. हा, मग ते तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. तुम्ही तर दौलतचं पण नाव घेतलं. हो का? मी का दौलतचं नाव घेतलं बरं? तुम्हीच सांगा. नाही, काही कारणच नाही ना त्यांचं नाव घेण्याचं. तुम्हीच म्हटले. मी का नाही, मी तर विसरलो त्यांचं नाव का घेतलं होतं मी ते. बरं, मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय, दौलतने मारला असेल का आग्याला? हे मी कसं सांगणार ना, मी काही पोलीस नाही आहे ना. अहो, मग तुम्हाला खबर तर असेल ना. अहो नाही हो, मी ना बँकेतला एक साधा मॅनेजर आहे. माझं कसं आहे ना, म्हणजे मी भलं आणि माझं काम भलं असं आहे. मला गावातल्या राजकारणाबद्दल काहीच माहिती नाहीये. मी इथे नवीन आहे ना. एक मिनिट. हॅलो सर, मला लवकर घरी जायचंय. अरे बापरे, अच्छा हो का? मीटिंग आताच आहे का? काय सर, मी रुपाली बोलतेय. हो, पोचलात का तुम्ही बँकेत? सर, मी बँकेतच आहे. अरे बापरे. अबे ठीक आहे, तुम्ही या इथे बँकेत, मग मी तुम्हाला माझ्या केबिन मध्ये बोलवतो. हा, ओके, बाय. हा, सॉरी, माझी ना एक अर्जंट मीटिंग आहे. आपण नंतर बोलूया का? ओके, तुम्ही माझं कार्ड ठेवून घ्या आणि काही वाटल्यास फोन करा मला. हो हो, नक्कीच. हे पहा, आणि तुम्ही पुढच्या वेळेला याल ना, तेव्हा वेळ घेऊन या बरं. ओके. हा बापू. मी बोलत होईल ते. अभ्या, बरं वाटतंय का तुला? बरं नाही वाटत त्याला ते. काय झालं? लक्ष नाही लागू राहिलं माझं. म्हणजे? शर्यतीतून बाहेर नाही पडायचं मला ते. अभ्या, आता शर्यतीचं कायला बोलतो तू? म्हणजे नको तो विषय आता. तू बरा हो आधी. नको विषय म्हणजे तू म्हणली ना ऑटोग्राफ घेणार शर्यत जिंकलो मी की. लते. हा, काय झालं? कुठं काय? आई चिडली का तुझ्यावर? लते, बोल ना. चिडली ना आई? मायावर कायला चिडतील त्या? ओळखतो मी आईला, ओळखतो मी. म्हणजे? मला काही झालं ना ते. तिचं डोकं नाही राहत जागेवर. कुणावर चिडून कुणावर नको असं होतं तिला. आप्पा, दादा, वहिनी सगळ्यांवर चिडते. मी ठीक असलो की ठीक असते ती. मला काही झालं मग. अभ्या, आई आहेत त्या. म्हणूनच म्हणून राहिलो. मनाला नको लावून घेऊ. हो नाही,
मी ठीक झालो ना, होती टीबी ठीक. हं. लते जीव आहे मायावर तिचा. साधा काटा जरी बोचला ना सैर बेर होती ती, माहिती ना तुला. आता तर पायाला एवढं लागेल जवळपास आदू झालो मी. अभ्या प्लीज असं नको बोलू तू. अगं गंमत करू राहिलो ग. ते पाय मला नाही आवडत असली गंमत. असं सारखं सारखं नको ना बोलू तू, मी अधू झालोय म्हणून. यायला टेन्शन घेते तू. ठीक आहे मी. कारण मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळं काय? या सगळ्याला जबाबदार मी आहे. येडी का ग तू? हां स्वतःवर काय लागते तू सगळं? याला जबाबदार दौलत आहे. त्याचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. करू शकत नाही असं नाही, म्हणजे त्याला मैदानावर हरवायचं ते. आता कसं हरवणार अभ्या? पाय मोडलाय मा फक्त, जिद्द नाही. अभ्या तू प्लीज आता शर्यतीचा विचार करू नको हं? तुझा विश्वास नाही का हल्लं ते? हां मायावर विश्वास नाही तुझा? अभ्या माझा विश्वास आहे, पण तुझा पाय पाय नाही आलं ते. माझ्या शरीराचा भाग आहे. माझं शरीर आणि मन मला सांगू राहिलं मी लवकर बरा होणार आहे लते, आणि शर्यतीत बी उतरणार. तू साथ देशील ना मला?